भिवडी टीम वरती झालेली आहे। वैभव शेठ पवार यांनी षटकार जर स्वतःच्या बॅनरवरती मारला तर सुनील भाऊ गोळे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। ही पारितोषिकांची उधळण कोल्ड फायर मध्ये आता संघ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करणार आहे। संघ रेडी होतोय बीसीसी करंजे। या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन, प्रीमियर लीगचं स्वरूप आता या स्पर्धेला येते। कोल्ड फायर आता लावलेले आहेत आणि त्या कोल्ड फायर मध्ये बीसीसी करंजे संघ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करेल। ज्यावेळेस हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाईल ना त्यावेळेस पाठीराख्यांना आणि प्रेक्षकांना विनंती की आपण टाळ्यांचा गजर टीम साठी करूया। हा संघ रेडी होतोय। बीसीसी करंजे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट। बीसीसी करंजे संघ दिमागदार मैदानाच्या आतमध्ये रुबाबदार प्रवेश करतोय। संपूर्ण 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतायत। या अंतिम मॅच साठी या कोल्ड फायर मध्ये हे संघ प्रस्थान करतायत। मैदानाच्या आतमध्ये बीसीसी करंजे संघाने प्रवेश केलाय। या अंतिम सामन्यासाठी वागदरे गावची स्पर्धा कोणत्या गावाला जाईल, कोणत्या संघाला मिळेल हा बहुमान, पर्व क्रमांक 4 ची बाजी कोणाची। आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे आणि ते देखील आता तयार होतील। बॅटिंग ऑर्डर तयार होईल भिवडी टीमची। टॉस झाला त्यावेळेस टॉस जिंकला होता टीम बीसीसी करंजे या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे टीम भिवडीला। अंतिम मॅच मेगा फायनलचा थरार। फायनल मॅचला सुरुवात होईल। दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा, कारण अंतिम सामना प्रत्येकाला बघायचा आहे। अंतिम सामन्याची लढत कशा प्रकारची होईल भिवडी टीमची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते। कोल्ड फायर ऑन झालेत। एका बाजूला वैभव पवार तर एका बाजूला हर्षल खराडे। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निघाले। भिवडी टीमची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी हर्षल खराडे, वैभव पवार। या हंगामाला वैभव पवार चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत। एका बाजूला अंडर 22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 षटकार मारणारा हर्षल खराडे भिवडी गावचा मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग साठी। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येते। अंतिम सामना एका बाजूला करंजे एका बाजूला भिवडी, अशी ही असणारी लढत। एका बाजूला कुडाळ परिसरातला भिवडी संघ तर एका बाजूला मेडा परिसरातला संघ म्हणजे करंजे, अशी असेल ही लढत। तर नक्कीच सर आपण पाहतोय या दोन्ही गावांच्या मध्ये फक्त एक डोंगर आहे आणि तो डोंगर आज कोण पार करणार आहे ते नक्कीच या ठिकाणी मेगा फायनलचा हा मेगा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तो असणार आहे दोन संघांमध्ये, एका बाजूला भिवडी आणि दुसऱ्या बाजूला बीसीसी करंजा संघ। किरणजी, परंतु याच गावाला जाताना एक आलेवाडीचा घाट लागतो आणि तो आता इथे विजयाचा पार कोण करेल याही गोष्टी आपल्याला नमूद कराव्या लागतील, कारण भिवडी आणि करंजे या दोन संघांमध्ये लढत आहे। नक्कीच सर या ठिकाणी तो घाट पार करावा लागणार आहे आणि दोन्ही गावांना त्या ठिकाणी सपाटीवर यावं लागेल। परंतु ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे आणि बाईकचा मानकरी कोण होईल ते देखील अजून गणित सुटलेलं नाहीये। निश्चित कारण उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे, कारण कोण एक गाव 11च्या फॉर्मॅट मधला पहिला बायकर मॅन होईल, कारण या अगोदरची पहिली बाईक ही गत वर्षीच्या जावली प्रीमियर लीग मध्ये होती आणि त्याचा मान सनपाने गावाला मिळाला। ओमकार पवार जे IAS आहेत त्यांनी हा मान उचलला होता गत वर्षी प्रीमियर लीग मध्ये। परंतु त्यानंतर जर खेळाडूला कोणत्या स्पर्धेमध्ये बाईक आहे तर ती वागदरे गावची स्पर्धा आहे आणि तो मान आता कोण उचलेल। नक्कीच सर
पहिल्यांदाच एक गाव 11 मध्ये बाईक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि तो मान कोण उचलेल ही नक्कीच उत्कंठा आता सर्व लोकांना या ठिकाणी आहे, सर्व प्रेक्षकांना असणार आहे. आपण याची चर्चा केलीच फक्त स्पर्धेबद्दल, परंतु खेळाडू आतापर्यंत जावली तालुक्यात कोण कोण आहेत त्यांना बाईक मिळाले. एक आपण ओमकार पवार सरांबद्दल चर्चा केली आणि एक संदीप बिरामने यांच्याही नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी देखील आपल्या जीवनामध्ये 2 बाईक मिळवलेले आहेत. मॅचला सुरुवात, रफ्तारचा राजा निलेश भिल्लारे यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण, पहिलाच बॉल सीमा पार. या फटक्याला खेळलंय रुबाबदार, स्वागत केलंय या बॉलचं सरळ 4 धावेने. सर नक्कीच या ठिकाणी सुरुवात चांगली आता भिवडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आता धावफलकावर आलेल्या आहेत. श्री गणेशा त्या ठिकाणी 4 धावांनी झालेला आहे आणि हर्षल खराळे आता नक्कीच वेगळ्याच मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित हर्षल खराडे यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे स्वागत चांगलं केलेलं आहे. हर्षल खराडेचा प्रवास जर मित्रांनो आपण पाहिला ना तर सोपा नाहीये. हर्षल खराडे यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष केलेला आहे, खडतर प्रवास राहिलेला आहे, परंतु हर्षल खराड्यांच्या पाठीमागे त्यांच्या आईचा एक मोठा वाटा आहे त्यांना घडवण्यामध्ये. स्ट्रायकरला तयार समोर निलेश बिल्लारे. छोट्या उसळीचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपला, परंतु जाण्या अगोदर लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून धावा मिळतील 4. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सर लगातारचे हे बॅक टू बॅक 2 चौकार आपण जर त्या ठिकाणी पाहिले तर या चौकाराने इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फलंदाज हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते हर्षल खराडे यांच्या माध्यमातून. जबरदस्त सुरुवात, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की स्वप्नवत सुरुवात काय असते. एखाद्या गोष्टीचं आपण स्वप्न बघतो आणि स्वप्नामध्ये सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यासारख्या होत असतात आणि ती स्वप्नवत सुरुवात म्हणायला काही हरकत नाही भिवडीची, कारण 2 बॉल 2 चौकार आलेले आहेत. नक्कीच सर आता नक्कीच या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न निलेश भिलारेकडून जरूर असेल. बऱ्याचशा खुल्या गटाची स्पर्धा निलेश बिल्लारे यांनी खेळलेली आहेत. नवी मुंबई प्रीमियर लीग सातत्याने खेळत आहेत. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आनंद, विकेटचं पतन. फलंदाज हर्षल खराडे इथे माघारी. परंतु आता प्रताप शेलारने बक्षीस लावलेलं नाहीये, परंतु झेल आता टिपलेला आहे. ज्यावेळी बक्षिसांचं खैरात वाटण्यात आली होती त्यावेळी 2 झेल सुटले, परंतु आता प्रताप शेलारने पैसे लागलेले नाही. लालच बुरी बला. आणि अखेरकार तो झेल घेऊन मागचा जो झेल सुटला होता ना त्याचं सेलिब्रेशन आनंद धनावडे यांनी केलं, परंतु हर्षल खराडे एक मोठी विकेट माघारी चाललेले. हो, आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो, तो हर्षल खराडे यांनी निवडला, परंतु तिसऱ्या बॉलचं आक्रमण फसलं. निलेश बिल्लारे यांनी संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली, परंतु एका बाजूला वैभव पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. परंतु बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती विक्रम जांभळे. तर विक्रम जांभळे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. हे देखील आक्रमक फलंदाज आहे, परंतु वैभव शेठ सर आपण या ठिकाणी पाहतोय वैभव शेठ आता नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांना देखील स्ट्राईकवर येणं अत्यंत गरजेचं आहे. 8 धावा आता धावफलकावर आहेत. निश्चित आपण दोन्ही संघांबद्दल चर्चा जर केली ना तर बीसीसी करंजे संघाला आपण अनेकदा बहुधा पाहत आलो खेळताना आणि किंबहुना बीसीसी करंजे संघ अनेक स्पर्धांमध्ये चॅम्पियन राहिलेला आहे, परंतु भिवडी संघाबद्दलही चर्चा करावी लागेल. अलीकडच्या 2 हंगामाचा खेळ भिवडी टीमचा जर आपण पाहिला ना तर क्रिकेटच्या पटलावरती भिवडी नावाने देखील आपल्या नावाचा छाप सोडलेली आहे आणि त्याचं कारण त्यांचा खेळ. तर अलीकडच्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी भिवडी संघाचं नाव देखील या असोसिएशनमध्ये नव्हतं, परंतु या 1-1.5 वर्षामध्ये जो उच्चांक भिवडी संघाने घेतला ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित भिवडी टीमबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो ना की भिवडी संघ ज्यावेळेस क्रिकेटमध्ये आला त्यावेळेस या टीमची नव्याने ओळख झाली आणि भिवडी टीम म्हणजे भिवडी गाव हे जावली तालुक्यामध्ये हे बहुतांशी बऱ्याच जणांना कळालं, अनेकांना माहिती होतं, परंतु काहींना माहिती नव्हतं, त्याच्यातला मी एक होतो. परंतु ज्यावेळेस भिवडी संघ क्रिकेटमध्ये आला आणि त्यावेळेस मात्र भिवडी संघाच्या खेळाची दखल आपल्या सर्वांना घ्यावी लागली. तर वैभव शेठ यांनी जो संघ तयार केला आहे आणि ज्या संघाच्या पाठीशी ते उभे राहिले आहेत आणि आज भिवडी संघ आपण पाहतोय फायनलमध्ये दाखल झालाय. तर ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. विक्रम जांभळे, वैभव पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा धावफलकावरती आलेली आहे.
5 बॉलचा खेळ संपलेला आहे. निलेश भिल्लार यांनी जे गोलंदाजी केली 2 बॉल महागडे होते, परंतु त्यानंतरचे 3 बॉल आहेत जबरदस्त टाकलेले आहेत. कारण निलेश भिल्लार हे असं नाव आहे ज्यांनी खुल्या गटाच्या बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत. वेगासाठी निलेश भिल्लार यांची ओळख आहे आणि त्या वेगावरती स्वार होत ही गोलंदाजी मैदानाच्या आत केली आहे. परंतु एका बाजूला विक्रम जांभळे 2 बॉलच्या पाठीमागे 2 बनवत आहेत. तर नक्कीच सर या ठिकाणी आपण पाहतोय निलेशने प्रथम जे 2 चेंडू होते त्यावर त्यानंतरची जी गोलंदाजी आहे चांगली आहे. उंच गेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय सर. विक्रम जांभळे देखील आता आउट होऊन माघारी जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पुल अनसक्सेसफुल राहिला, पॉवरफुल नव्हता, फटक्यामध्ये नजाकत नव्हती आणि पाय चांगला झेल पकडलाय. यालाच म्हणतात ना वेल जज कॅच. विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 लागला टीम भिवडीला. वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत. बाहेर नाही जात आवाज. ऐक ना, मॉनिटर चालू ठेव. तिथला कमी कर. दादा मॉनिटर चालू ठेव. हॅलो. थोडा बॅट्समॅनला रन काय जाऊ दे. इथला मॉनिटर चालू ठेव. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती आलेले आहेत 10-2 गडी बाद. एका बाजूला निलेश भिलार यांचं पहिलं षटक संपलं. अतुल कांबळे आलेले आहेत. अतुल कांबळे यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली 5 बॉल 5 षटकार मारले. पाठीमागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील. पाठीमागच्या मॅच मध्ये संकेत गोळे यांना त्यांनी माघारी पाठवलं होतं, परंतु या मॅच मध्ये वैभव पवार एक मोठी उमेद आहे. वैभव पवार कारण ज्या प्रकारे अलीकडच्या हंगामामध्ये त्यांनी खेळ केलेला आहे, धडाकेबाज बॅटिंग केली आहे. आज बकासुरासारखी बॅटिंग करतील का. बॉलर तयार अतुल कांबळे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एकच धाव मिळते. आज धावांसाठी भिवडी टीमला या ओव्हरमध्ये झगडावं लागतंय. नक्कीच सर या ठिकाणी आपण पाहतोय आता 11 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. वैभव शेठ बऱ्याचशा काळानंतर त्यांना स्ट्राईकवर आणण्यात आलं, परंतु 1 धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. निश्चित सध्याच्या घडीला संयमाची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाश जांभळे आलेले आहे, ज्यांनी पाठीमागचा सामना खेचून आणला होता. ही ती महत्वाची जोडी आहे भिवडी टीमची आणि या जोडीला चालावं लागेल. नक्कीच सर यांच्यावर बरेचशी यांच्यावर उमेद आहे मॅच मध्ये राहण्यासाठी. ही जोडी असणं अत्यंत महत्वाचं आहे. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, परंतु क्षेत्र निवडलंय मला वाटतं त्या ठिकाणी घोषित. 1 धावेची भर आहे सर. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले होते, बॉल पर्यंत येऊन पोहोचले होते, परंतु एक अपुरी संधी होती कारण फार मोठा प्रवास होता. कारण अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण होतं, परंतु झेलही बॉल हातामध्ये विसावू शकला नाही आणि त्यानंतर बॉल टिकले झोनमध्ये निघून गेला. 1 धावेसाठी अतुल कांबळे यांचा दमदार मारा. एका बाजूला आकाश जांभळे, 1 वरती वैभव पवार ज्यांनी 1 बॉल खेळलेला आहे. एकही धाव बनवलेली नाहीये कारण ती धाव लेग बाईटची होती. बॉलर तयार अतुल कांबळे. 8 बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक निघालेले आहेत धावत. बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी करतील. 1च सिंगल धाव. सध्याच्या घडीला संयमाची भूमिका दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता वैभव पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आलेले आहेत, परंतु आता संयमाचा खेळ नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा आता धावफलकावर आहेत. पण शांततेत बॅटिंग करत आहेत, परंतु असं म्हटलं आता की शांतीचे क्रांती होते. आता ते भिवडी ती क्रांती करेल काय मॅच मध्ये. बॉलर तयार. आक्रमण केलंय परंतु आक्रमण फसलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज वैभव पवार इथे माघारी. सर नक्कीच या ठिकाणी वैभव शेठ पवार यांना या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. आज फायनल मध्ये थोडंसं नाराज केलेलं आहे. फायनल मध्ये नक्कीच या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत ते त्यांचे फॅन आहेत, त्यांना थोडंसं नर्वसनेस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित कारण वैभव पवार यांच्याकडून मोठी उमेद होती या मॅच मध्ये, कारण त्यांचं चालणं फार महत्वाचं होतं. हर्षल खराडे चालले होते परंतु त्यांना सातत्य ठेवता आलं नाही, तळ ठोकता आला नाही. म्हणजे हे जे 2 अशा आक्रमक फलंदाज आहेत ना, आपण या हंगामाबद्दल चर्चा करतो किरणजी. या हंगामामध्ये जेव्हा जेव्हा हर्षल खराडे आणि
वैभव पवार यांची बॅटिंग चाललेली आहे त्यावेळेस मात्र भिवडी संघ जिंकलेला आहे. परंतु आता सर आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. आता आकाश जांभळेच्या खांद्यावर आता मोठं ओझं असणार आहे, कारण जे सलामीला आलेले जे फलंदाज होते त्यांना माघारी परतावं लागलंय. पुन्हा एकदा ही मॅच आता आकाश जांभळेच्या खांद्यावर भिवडी संघाने आणून ठेवलेली आहे. निश्चित आकाश जांभळे अशा प्रकारच्या खेळासाठी ओळखले जातात, कारण मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारीने बॅटिंग करतात. परंतु इथे आक्रमण फसलंय, बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अतुल कांबळे यांनी काय गोलंदाजी केली. अतुल कांबळे यांना एक मेसेज येतो काय आणि त्या मॅसेजचं रूपांतर त्यांच्या खेळामध्ये होतं काय, सीमारेषेला आग लावतात काय, चांगली गोलंदाजी करतात काय, म्हणजे हे सर्व काही बदल अतुल कांबळे यांच्या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये बघायला मिळाले. नक्कीच सर, आता अतुल कांबळेला कोणाचा मेसेज आला होता ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. परंतु ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु ती सूत्र जी न्यूजमध्ये असतात, सूत्रांच्या माहितीने आम्हाला माहिती मिळाली, ती माहिती आता काढावी लागेल. हो, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता देखील मेसेज आलाय का ते नक्कीच पाहावं लागेल. आणि याच ओव्हरमध्ये अवघ्या अतुल कांबळे यांनी धावा दिल्या तब्बल 3. एक गडी गारद केला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 14 वरती 3. एका बाजूला प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, जर या सरासरीने भिवडीने जर धावा बनवल्या तर 28 पर्यंत हा संघ मजल मारेल. परंतु आज याचा विचार भिवडीला करावा लागेल. 28 पेक्षा 40 प्लस कसं जाता येईल याचा प्रयत्न भिवडीला आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि त्यासाठी आकाश जांभळेने फलंदाजी मार्कवर असणं अत्यंत गरजेचं आहे. आकाश जांभळेला आज तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागणार आहे. आकाश जांभळेला आज टिकून राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे भिवडी संघाच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी विचार केला तर. निश्चित आज त्यांना चालावं लागेल. मोठी उमेद आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये आपण आकाश जांभळे यांच्याबद्दल चर्चा केली होती आणि तो सामना त्यांनी खेचून आणला होता. परंतु आता धावा बनवायच्या आहेत ओव्हर नंबर 3 साठी. आता टीम BCC करंजे या टीमकडून हे षटक हाताळण्यासाठी रोहन धनावडे एक चांगले गोलंदाज आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. परंतु बॅटिंगमध्ये आज आकाश जांभळे यांना चालावं लागेल. कमीत कमी 12 बॉलच्या पाठीमागे 20 जरी मिळाल्या ना तरी देखील एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. नक्कीच सर. आकाश जांभळे बँग ऑन फायर. उंच गेलेला चेंडू जेल टिपला गेलाय. रणजित पवार कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये सर. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये BCC भिवडी टीमचा तारणहार आता मैदानाच्या बाहेर चाललेला आहे. या बॉलवरती आक्रमण करायला गेले, पुढ्यात पडलेला बॉल, डोळे मोठे झाले आणि त्यानंतर आक्रमण फसलं. रणजित पवार बॉलच्या खाली आले. तारण हारता चाललाय माघारी. जेव्हा जेव्हा संघ भिवडी संघ अडचणीमध्ये अडकला ना तेव्हा तेव्हा आकाश जांभळेंनी तारण हारता म्हणून खेळ केलाय. संकट मोचक चाललाय माघारी. नक्कीच सर, या ठिकाणी पाहतोय आपण वैभव शेठ नक्कीच या ठिकाणी थोडेसे नाराज असतील. आता स्वराज मामूलकर याला या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे. 14 धावा आता धाव फलकावर आहेत आणि आकाश जांभळेंनी देखील आज थोडंसं त्या ठिकाणी नाराज केले प्रेक्षकांना. अनिश्चित, कारण प्रेक्षक देखील म्हणत असेल की आकाश जांभळे यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये खेळ केला होता, त्याच प्रकारचा खेळ या मॅचमध्ये बघायला मिळाल का. पाठीराखेने देखील मोठी अपेक्षा लावली असेल, कारण ही मानाची स्पर्धा कोण जिंकणार, बाईक कोण जिंकणार, ट्रॉफीचा मानकरी कोण होणार, या सर्व काही गोष्टी आहेत ना ज्यावेळेस क्रिकेट अनेक कित्येक वर्ष पुढे चालू राहील. परंतु या गोष्टींचा आपल्याला त्यावेळेस मात्र आढावा घ्यावा लागेल. नक्की सर. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. स्वराज मामूलकर याला आता सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. रविदादा दळवी, उपाध्यक्ष मैत्री ग्रुप जावळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी स्वराज मामूलकर यांना. निश्चित हे मनोबल वाढवणारं पारितोषिक आहे, कौतुकाची थाप आहे आणि हे कौतुक होणं फार महत्त्वाचं असतं. कारण एखादा खेळाडूचा जर आत्मविश्वास वाढवायचा आहे तर तुम्हाला त्याचं कौतुक करावं लागतं आणि तेच रविदादांनी केलेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव. तर घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू आहे. आता भिवडी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला ना सर, तर धावा कुठूनही येऊ द्यात, पण धावा येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चित ही बुक वाढवावी लागेल, कारण धाबा फार कमी आलेत. 16 वरती 4. 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 14 रोहन धनावडे. आणि अखेर कार बॅकफूट वरती जाताना हा डॉट आलेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. नक्की सर, या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता बॅटला बॉल लागणं अत्यंत गरजेचं आहे.
आता धावा येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. एक आणि एकच धाव त्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि या एका धावेच्या साह्याने धावफलक 17 या आकड्यावर जाऊन ठेपलाय सर. हळूहळू धावसंख्या पुढे सरसावतीये. 17वरती 4 आपण पाहत आहोत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि एका बाजूला स्वराज आणि सौरभला काही वेगळे करता येईल का याचाही प्रयत्न करावा लागेल. या जोडीने डाव सांभाळलाय थोडा वेळ. बॉलर तयार. शेवटचा बॉल रोहन धनावडे. 8 खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती आल्या. एकंदरीत 3 षटकांचा जर आपण आढावा घेतला, हर्षल खराड्यांनी सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु हर्षल खराडे ज्यावेळेस माघारी गेले त्यावेळेस वैभव पवार किंवा आकाश जांभळे यांना तळ ठोकणं फार महत्त्वाचं होतं. फलंदाज जे माघारी परतले ना ते मोठ्या फटक्यांवरतीच माघारी परतलेले आहेत. मग त्याच्यावरती जर बंधनं ठेवली असती आणि काही खराब बॉलचा समाचार घेतला असता तर निश्चित ही परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती का जर तरच्या गोष्टी. सर आपण जर पाहिले तर प्रदीर्घ अनुभव निलेश भिलारे, अतुल कांबळे यांच्याकडे आहे आणि त्यांच्या जे ओव्हर आहेत त्या डिफेन्स करताना त्यांनी 1-2 धावा जी संजीवनी म्हटली जाते क्रिकेटच्या मध्ये, तर त्या करणं अत्यंत गरजेचं होतं आणि शेवटचे जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर आक्रमण चढवलं असतं तर कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये आज भिवडी संघ भेटला असता असं मला वाटतंय. अनिश्चित, कारण पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे चौकार आले होते आणि त्यानंतरच्या जर 10 बॉलच्या पाठीमागे 12 धावा मिळाल्या असत्या तर 2 षटकाच्या पाठीमागे 20 मिळाल्या असत्या आणि 12 बॉलच्या पाठीमागे त्यानंतर 30 मिळाल्या असत्या तर 50 धावांचा एक फायटिंग स्कोर उभा राहू शकला असता. आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 6 धावेंसाठी जिंदगी के उस मोड पे खडा हूं ज्या जिंदगी हाराना चाहते लेकिन मैं लढना चाहता हूं, आणि लढताना आलाय सौरभच्या बॅटमधून हा षटकार. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय बुडत्याला काठीचा आधार, त्याप्रमाणे हा षटकार सर आपल्याला पाहायला मिळतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची फलंदाजी होणं अत्यंत गरजेचं आहे आत्ताच्या क्षणाला. सौरभने आशा पल्लवित केलेल्या आहेत. आता सर्व म्हणत असेल की सौरभ तूच मार. बॉलर तयार. आक्रमण केलं याही बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अतुल कांबळे. आता मिस कॉल आलाय वाटतं. आता झेल घेतलेली आहे आणि सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे आणि या झेल बरोबरच विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही खेळाडूला हे आज BCC करंजे संघाचे गोलंदाज आहे ते खेळून देत नाही. तर ज्यावेळी एखादा फलंदाज आक्रमक फटके मारतोय त्यानंतर लगेचच त्याची विकेट घेतली जाते. निश्चित आता मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये येत आहेत शिवाजी पवार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले आणि शिवाजी पवार यांच्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना, त्यांचा सुपुत्र म्हणजे जेव्हा जेव्हा बिवडी टीमला आम्ही खेळताना पाहिलेला आहे, त्यांचा सुपुत्र 12वा खेळाडू म्हणून नेहमी खेळाडू कक्षामध्ये असतो आणि प्रत्येक खेळाडूची खडानखडा माहिती ती साई पवारला माहिती आहे. हो, आणि शाळेमध्ये देखील 91% मार्क त्याने मारलेले आहेत. म्हणजे दोन्हींचं कॉम्बिनेशन जमवलं जात आहे. नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून नक्कीच या ठिकाणी आता पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खोदून काढलेला हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 धाव तर धावून पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डेंजर एंड पाहायला मिळालेला आहे. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात सर. धावा या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. शिवाजी पवार हे त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु आज बॅटिंग करावी लागेल. 25 वरती 5. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शिवाजी पवार यांना मोठे फटके खेळावे लागतील. धाडस करावं लागेल, कारण आता करणार नाही तर कधी करणार, कारण शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅट तर गोपनीसारखी घुमवली आहे, परंतु यष्टीरक्षक टपलाय त्याच्या मागे आणि सुरक्षित यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अत्यंत सुरेख चपळाई त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. शिवाजी पवार आउट होऊन माघारी येतील. पाठीमागे टपला यष्टीरक्षक सुशांत धनावडे तुमचा उदयन डाव आणि यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, कारण फलंदाज शिवाजी पवार यांना माघारी पाठवलंय. सर जर आपण या ठिकाणी यष्टीरक्षणाचा विचार केला ना तर जो डांगरेगाव गावचा जो यष्टीरक्षक आहे त्याच्यानंतर मला वाटतं यांची वर्णी लागू शकते, कारण अतिशय सुंदर यष्टीरक्षण या ठिकाणी आपण चपळाईचं जे यष्टीरक्षण म्हणतो ना ते आज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित अनेकदा आपण सुशांत धनावडे यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे की निलेश भिल्लार यांना देखील त्यांनी क्लोज स्किप अनेकदा केलेला आहे. म्हणजे वेगालाही यष्ट्यांच्या जवळ थांबवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे.
सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या मनगटामध्ये जो दम आहे ना, तो मनगटामधला दम नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. टूथपेस्टमध्ये नमक आहे का नाही ते मला माहीत नाही, परंतु त्यांच्या मनगटामध्ये धमक आहे सर. निश्चित ही धमक फार महत्वाची आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, तुमच्या मनगटामध्ये ताकद असली पाहिजे आणि ती ताकद शेवटच्या बॉलवरती दाखवतील का? एका बाजूला अथर्व तयार, शेवटचा बॉल फेस करतायत. 25 वरती 6. रणजित पवार शेवटचा बॉल टाकतील. टार्गेट कोणता असेल बीसीसी करंजी टीमला? गोलंदाज निघालेत. रणजित पवार समोर अथर्व आणि शेवटचा बॉल इथे आलाय तो डॉट, म्हणजे बॅटिंग करताना भिवडीने बनवलेले आहेत धावा 25. बीसीसी करंजी टीमला बनवायचे आहेत धावा 26. चला लगेचच मॅचला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 24 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आता बीसीसी करंजे या संघासमोर असणार आहे. शेवटच्या बॉलवरती फलंदाज कॅच आउट आहे आणि ती विकेट रणजित पवारांच्या खात्यामध्ये घेतली जाईल. ओके, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. सव्वीस धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. ज्यांनी माता चषक 2025चा जर आपण 3 दिवसाचा आणि 3 रात्रीचा आढावा घेतला, एक चांगलं आयोजन पूरक प्रकाशामध्ये, अशा प्रकारच्या पूरक प्रकाशामध्ये या प्रकारच्या स्पर्धेचं पहिल्यांदा आयोजन होत आहे. मालिकावीरासाठी 1/11च्या फॉर्मॅटमधली पहिली बाईक आहे आणि विशेष पारितोषिक म्हणजे जर आपण पाहिलं ना, फलंदाज गोलंदाज यासाठी सायकल आहेत. म्हणजे एक चांगलं आयोजन वागदरे गावचं प्रगल्भ असं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतोय. डीजेची सुरेल साथ या स्पर्धेला आहे. कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला आहे. शशी साटम सर, रुपेशजी सावंत सर, धनंजय कोळी सर, म्हणजे अनेकदा आपण ज्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहत आलो असं कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला समालोचकांची मानदी आणि अनेक समालोचकांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला. पीटीसीचं एक चांगलं प्रसारण, अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. परंतु स्पर्धेला आपण ज्यावेळेस उभी करतो ना, त्यावेळेस आर्थिक पाठबळ फार महत्त्वाचा घटक आहे. त्या सर्वांचं आपल्याला आभार मानलं पाहिजे ज्यांनी खारीचा वाटा काही ना काहीतरी या स्पर्धेला आपलं योगदान दिलेलं आहे. त्या प्रत्येकाचं मनपूर्वक आभार. आयोजन करताना एखादी स्पर्धी उभी कशी करायची, तिचं आयोजन कसं असावं, हा जो आराखडा तयार आपण करतो त्याच्या पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे बरीचशी मंडळी मेहनत करतात. त्यांचे आभार तेवढंच मानलं पाहिजे, कारण ते आराखडा आखतात, मेहनत करतात. त्याच वेळेस मात्र आपलं एखादं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतं. त्यासाठी क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचा आपण आभार मानूया, कारण आपण या स्पर्धेशी जोडला गेलात. पाठीराख्यांचं किंबहुना प्रेक्षकांचा आभार मानूया, कारण एखाद्या स्पर्धेचा केंद्रबिंदू प्रेक्षक असतो. कोणी लाईव्हच्या माध्यमातून जोडला असेल, कोणी या मैदानापर्यंत ही स्पर्धा पाहण्यासाठी आला असेल, कोणी गावावरतून पाहत असेल. सर्वांचा आभार. नक्कीच सर, आभार तर मानावेच लागतील, कारण एवढी मोठी स्पर्धेचं आयोजन करणं, एवढ्या मोठेच भव्य दिव्य अशी स्पर्धा करण्यासाठी आर्थिक पाठबळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्रेक्षक असणं देखील गरजेचे आहेत. आणि तर मेगा फायनलचा हा महामुकाबला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण या ठिकाणी पाहतोय धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या 25 झालेल्या आहेत. त्या 26 धावांचं आव्हान आता असणार आहे बीसीसी करंजे या संघासमोर. आणि बीसीसी करंजे संघाकडून 26 धावांचं आव्हान पेलवण्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी जर आपण या ठिकाणी पाहतोय तर रणजित पवार आणि सुनील भिलारे आता आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. या आधीच्या मॅचमध्ये सुनीलच्या बॅटमधून धडाकेबाज फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि गोलंदाजी मार्कचा विचार केला तर गोलंदाज हर्षल खराडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे सर. निश्चित एका बाजूला पहिल्या डावामध्ये आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. सत्र क्रमांक 2 मध्ये भिवडीला चांगली गोलंदाजी आणि करंजी टीमला बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला सुनील भिल्लारे, एका बाजूला हर्षल खराडे.
मॅचला सुरुवात पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलचं स्वागत केलंय, दिमागदार केलाय पलटवार, केलाय काउंटर अटॅक, ईट का जवाब पत्थर से. जशी सुरुवात केली होती भिवडीने तशी सुरुवात केली बीसीसी करंजेने आणि यावेळेला फलंदाज आहेत सुनील भिल्लारे. बॉल पाठवतात सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. तर चौकार या ठिकाणी लगावला गेला आणि या चौकाराच्या साह्याने नक्कीच या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एकदा उंच गेलेला हा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल टिपला जातोय का, झेल सुटला गेलाय. नक्कीच त्या ठिकाणी स्वराज मामूलकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते सर. ही झेल घेणं अत्यंत गरजेचं होतं. कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील कारण ही अशी मॅच आहे एकात दुसरी कॅच मॅचला कलाटणी देऊ शकते. गुच्छामध्ये जर टीम भिवडीने विकेट घेतल्या ना तर मॅच बनवू शकते. पण मॅच बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. जसं आपलं आयुष्य बनवण्यासाठी आपण लढतो ना तसं मॅच बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता आणि या मॅचला बनवायचं आहे ना तर आज गोलंदाजांना या मॅच मध्ये लढावं लागेल. हर्षल खराडे निघाले राईट आर्म वर द विकेट. पायांवरती असणारा बॉल फक्त दिशा दिलीये, एकच सिंगल धाव. तर एक धाव नक्कीच त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 7 या आकड्यावर. सुनील यांनी 3 चेंडूंचा फेस केलेला आहे आणि 7 धावा त्याच्या देखील खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. निश्चित आता समीकरण आहे इथून पुढे 21 बॉल 19 ची गरज आहे. हर्षल खराडे यांना काही चमत्कार करता येईल का तो त्यांना करावा लागेल. प्रतिभावंत खेळाडू आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय बॅटिंग मध्ये रणजित पवार, स्ट्रायकर एंडला. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी स्टेजला मानवंदना पाहायला मिळते. येतोय हा लाजवाब चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावर आहेत. निश्चित स्टेट ड्राईव्ह म्हटलं की गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका होता आणि त्याच पद्धतीने तंत्रशुद्ध फटका रणजित पवारांनी खेळला. एका बाजूला हर्षल खराडे तयार. रणजित पवार पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हलक्या हाताने फ्लिप केलाय आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धावफलक जाऊन टेपलेला आहे 12 या आकड्यावर. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अंतिम मॅच मध्ये बॅटिंग मनासारखी झाली नाही परंतु गोलंदाजी मनासारखी होईल का याचा प्रयत्न करावा लागेल. 19 बॉल 14 ची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 13 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आता 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे सर. 13 बनलेले आहेत. अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे. अर्धा टप्पा अजूनही बाकी आहे. आता तो अर्धा टप्पा 18 बॉल मध्ये पूर्ण करायचा आहे. अर्धा टप्पा 6 बॉल मध्ये पूर्ण केलेला आहे. 13 धावा धावफलकावरती. 18 बॉल 13 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 साठी टीम भिवडी कडून हे षटक कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटतं त्यावेळेस पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका कारण यावेळेची सुरुवात शून्यातून नाही तर त्या अनुभवातून आहे आणि ती अनुभवाची शिदोरी शिवाजी पवार खोलतील का. अनुभव आहे. अनेकदा भिवडी टीमसाठी चांगला खेळ केलाय परंतु आज संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. 13 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली गोलंदाजी करायची आहे. तर शिवाजी पवार यांच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा देण्यात आलेली आहे. पहिला चेंडूवर प्रहार लगावलाय. सुरक्षित असा फटका. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेले. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर आहेत. शिवाजी पवार यांची चांगली सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्रायकरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर रणजित पवार आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच या ठिकाणी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते परंतु शिवाजी पवार यांना प्रयत्न करावे लागतील. सोरेगाचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज मामूलकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. आज चांगल्या प्रकारची गोलंदाजी शिवाजी पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1-2 धावा आपल्या या आणि 2 चेंडूंचा खेळ नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिवाजी पवार पुन्हा तयार. आक्रमण केलं. या बॉलने घेतल्या भरारी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. सुनील भिल्लारे यांचं पुन्हा एकदा आक्रमण. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. सुनील भिल्लारे यांचा हा फटका
सीमा पार धावा मितीलचा आलाय तो षटकार. दणदणीत फटक्याचा दानपट्टा सुनील भिल्लारे. तर आता 21 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अवघ्या 5 धावांची आता आवश्यकता असणार आहे. चांगली फलंदाजी सुनील भिलारे. वैयक्तिक 14 धावांची आक्रमक पारी. 5 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे आणि 14 धावा त्यांच्या खात्यात देखील जमा आहेत. 21 धावा संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली झील त्या ठिकाणी टिपलेले हर्षल कराळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळ संपलेला आहे. सुनील भिलारे याला माघारी परतावं लागत आहे. शिवाजी यांना या ठिकाणी आता प्रयत्नांना त्यांच्या यश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर अनिश्चित, कारण संघाला विकेट मिळत नव्हती. शिवाजी पवार आले, संघाला पहिली विकेट प्राप्त करून दिलेली आहे, परंतु भरपूर उशीर झालेला आहे. परंतु सामना बनवता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल, कारण अशा प्रकारच्या विकेट जर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या असत्या, सुनील भिल्लारे सारखे फलंदाज माघारी गेले असते, रणजित पवार सारखे फलंदाज माघारी गेले असते, तर निश्चित मॅच बनली असती. परंतु अजूनही संघ मॅच बनवू शकतो, कारण तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना, अशक्य ही गोष्टी तुम्ही शक्य करू शकता आणि शेवटच्या क्षणापर्यंत आज लढावं लागेल. खरा योद्धा आपण अनेकदा चर्चा करतो की तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि बिवडी टीमला आज लढावं लागेल. सर आपण बरोबर बोलताय. इम्पॉसिबल या शब्दाची जर फोड केली तर आय एम पॉसिबल हे नक्कीच आपल्याला करावं लागणार आहे. शिवाजी पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. हो हो, त्या ठिकाणी आपण पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एका धावेची भर. 22 धावा आता धावफलकावर आहेत. निलेश भिल्लारे या बॉलला समजू शकले नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या प्रकारे खाली राहिला, पाहतच राहिले की बॉल टप्पा कुठे पडला होता आणि बॉल कशा प्रकारे डॉट गेलाय. निलेश भिल्लारेने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो हो, आज टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश भिलारे हो, रात्र खूप झालेली आहे. आयोजकांना देखील 3 दिवसाची मेहनत आहे, परंतु आज टेस्ट क्रिकेट आपल्याला निलेश भिलारे जो आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आज अजिंक्य रहाणे त्याचप्रमाणे राहुल द्रविड ज्याला भिंत म्हटली जात होती क्रिकेटची, त्या प्रकारचा खेळ आज निलेश भिलारे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर आणि निलेश भिल्लारे पहिल्यांदा पाहायला मिळाले की एवढा चांगला डिफेन्स करतात आणि येणारे आता 12 बॉलमध्ये 4ची गरज आहे. 12-4 22 बनलेले आहेत. रणजित पवार एका बाजूला बॅटिंगमध्ये तयार होतील. विजयाचा कळस रवतील का की गोलंदाज त्यांना माघारी पाठवतील. मॅचमध्ये बिवडी संघ शिरकत करेल का. ओव्हर नंबर 3 साठी अजित आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी बॉलर तयार आणि अखेरकार पॉवरफुल पुल आहे आणि पहा इथे विकेटचं पतन, लांबी कमी पडली आहे. हो सर, नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये आता थोडस जान आता येऊन ठेपलेली आहे. पण हा वैभव शेठचा संघ आहे. वैभव शेठच्या तालमीमध्ये बनलेले हे सगळे प्लेयर आहेत आणि वैभव शेठच्या तालमीमध्ये बनलेले हे सगळे पैलवान आहेत. ते मॅच शेवटपर्यंत सोडणार नाहीयेत, कारण वैभव शेठनी जे तेल त्यांच्या अंगाला लावलेलं आहे ना, ते अतिशय मजबूत आणि एक धमाकेदार असं तेल आहे. निश्चित वैभव पवार यांच्याबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो की या सर्व खेळाडूंना संघटित केलं, गावच्या नावाचा संघ बनवला, क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये उतरवला आणि अनेक क्रिकेट प्रेमींना, क्रीडा रसिकांना भिवडी गावाची दखल घ्यावी लागते की भिवडी संघ देखील जो भिवडी गावचा आहे तो जावली तालुक्यामध्ये चांगला खेळतोय. सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की नुसता संघ बनून फायदा नाहीये, त्याच्या मागे बॅकअप असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपण परिवार सांभाळत असतो ना, त्यावेळी वडिलांची साथ, बॅकअप असणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अजित यांचा पुढील चेंडू. अतुल कांबळे स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव घेण्यामध्ये यश आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय, परंतु थांबवण्यात आलाय. एका धावेची भर त्या ठिकाणी गंडी गेली आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या आकड्यावर. सर आता 3 धावांची गरज आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. अजित प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. एका बाजूला निलेश भिल्लारे स्ट्राईकरेनला तयार. 10-3चा थरार आहे. मॅच मध्ये रोमांचकता वाढेल का. बॉलर तयार. या बॉलला फक्त सन्मान दिलाय, कोणतीही घाई नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. निलेश भिलारेचे आज फलंदाजी आपण पाहताय सर,
निलेश भिलारेने आज टेस्ट क्रिकेट खेळण्याचं ठरवलेलं आहे, परंतु कलरची जर्सी आपल्याकडे आहे, आपल्याकडे सफेद कोणत्याही प्रकारचा ड्रेस नाही आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सर काय सांगाल, जर भिवडी संघाच्या खात्यामध्ये जर धावा असत्या तर आज मजबूत स्थितीमध्ये भिवडी संघ असता की नाही सर? निश्चित आणखीन 15 ते 18 धावा कमीत कमी असता तर बीसीसी करंजे संघाला हा सामना थोडासा जड गेला असता, कारण ज्या प्रकारे बॉल जास्त धावा कमी राहिलेल्या आहेत. आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील. आणखीन एका विकेटचं पतन, सामना संपलेला नाहीये. मॅच मध्ये अजूनही जान आहे सर, मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. निलेश भिलारे जे डिफेन्स करतायत ना त्यावर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आता राजेश धनावडे फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. आता धावा बनवायच्या आहेत, 2 राजेश धनावडे आलेले आहेत. पहा अशाच जर गुच्छामध्ये काही अजून 2-3 विकेट मिळाल्या तर मात्र जड काम होईल बीसीसी करंजे या टीमचं आणि भिवडी संघ मॅच मध्ये पुन्हा शिरकत करेल जोमाने. सर आता वैभव शेठ यष्ट्यांच्या मागे म्हणत असतील मी थोडासा टिकलो असतो ना तर आज मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आली असती. निश्चित आज वैभव पवार म्हणत असेल की आमच्या गोलंदाजाने विकेट मिळवाव्या. बॉलर तयार, या बॉलला सन्मान दिलाय. रनआउट साठी जातील का? दुसरीचा प्रयत्न केला आणि अखेरकार जन्नी माता चषक 2025 जिंकणारा संघ आहे बीसीसी करंजे. कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि वागदरे गावच्या या सफर जन्नी माता चषक 2025 चा जिंकलाय बीसीसी करंजे चॅम्पियन. नक्कीच सर या ठिकाणी बीसीसी करंजा संघ विजय ठरलेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. जन्नी माता चषक 2025 चा मेगा विजेता ठरतोय बीसीसी करंजा हा संघ आणि उपविजेता संघ ठरतोय भिवडी हा संघ.